नमस्ते. मी मिसेस सुषमा ठाकरे, वास्तू एक्सपर्ट, लाल किताब रीडर. आज आपल्याला श्रावणाबद्दल काही माहिती सांगणार आहे. माझ्या काही क्लायंट्सचे मला फोन आले की त्यांच्या घरात थोडा प्रॉब्लेम आहे आणि त्यांच्या घरची मंडळी बाहेर जाऊन दारू पिऊन येतात किंवा बाहेरचे छंद पण आहे आणि तंबाखू गुटखा तो हा पुजलेलाच आहे त्यांच्या याला असं म्हणा. तर हे असं का होतं? त्यांचा मला असा प्रश्न होता की ताई, आम्ही एवढी उपासना करतो, एवढं व्यवस्थित राहतो, तरी हे असं काय आहे घरातलं वातावरण, आणि त्याच्यामुळे आमच्या घरातलं वातावरण बिघडतं. मुलं आता मोठी होतात व झालेली आहे त्यांच्या घरची. तर याचा उपाय असा आहे की या जन्मात तुम्ही स्वामींची सेवा सुरू केलेली आहे. असं म्हणतात की मागच्या जन्मी जर आपण महादेव चांगला पूजला तर त्याचं फळ म्हणून ईश्वर आपल्याला पती देतो. आता पतीमध्ये जे चांगले गुण आहे ना ते बघा, जे वाईट आहे ते सोडून द्या. त्यावर मी उपाय तर तुम्हाला सांगणारच आहे. आपण सदोदित देवाची चांगली उपासना करा आणि आपल्याला जी मुलं होतात, जर आपण देवळात चांगली फळं घेऊन गेलो तर त्याचा प्रसाद म्हणून आपल्याला चांगली मुलं, हुशार मुलं आपल्या पोटाशी येतात आणि ते आपलं सर्व चांगलं करतात. म्हातारपण पण चांगलं घालवलं जातं त्यांच्याकडनं. आता उपाय बघा, जी मंडळी आपली बाहेर जाऊन दारू पितात किंवा बाहेरचे व्यसन असतात, गुटखा तंबाखू सतत चघळत असतात, तर हे टेन्शननी होतं. किंवा असं बघण्यात आलेलं आहे की त्यांना एक सवय होते, सायकोलॉजिकल ती सवय होते ती चघळण्याची, ती कायम जाणार नाही. पण त्याला एक उपाय तुम्ही करून बघा. कालभैरवासमोर जायचं या श्रावण मासात आणि मंगळवारी शुक्रवारी हा उपाय करा. विड्याची 2 पानं घ्या, त्यावर विलायची, लवंग ठेवा आणि एक जायफळ ठेवा आणि कापूर ठेवा आणि महाराजांना नमस्कार करा. महाराजांना सांगा, एक नारळ अर्पण करा, खडीसाखर ठेवा आणि महाराजांना सांगा की हे जे काही आहे यांच्यामध्ये जे दुर्गुण आलेले आहे ते काढून टाका आणि आमचं घर छान करा, आनंदी ठेवा, मुलांना पण आनंदी ठेवा, मुलांना चांगली बुद्धी द्या. हा उपाय तुम्ही करून बघा आणि कालभैरवाच्या समोरच बसायचं आहे. जो कापूर ठेवला आहे पानावर तो लावून द्यायचा आणि मनोमन कालभैरवाष्टक म्हणा. बघा, भैरव हे असं म्हणतात की आपलं रक्षण करतो. कालभैरव म्हणजे शंकराचं हे सैनिक आहे. कालभैरव म्हणजे जर याची उपासना केली श्रावणात पर्टिक्युलरली, दर मंगळवारी करा, दर शुक्रवारी करा, शनिवारी करा हा उपाय, तर बघा लगेच तुम्हाला याचं फळ मिळेल. जर मंगळ असेल आणि मंगळ हा खूप सध्या उग्र झालेला आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही उसाचा रस दर मंगळवारी कडुलिंबाच्या झाडाला घाला, 10 रुपयाचाच रस घाला. हा उपाय करून बघा, निश्चितपणे आपल्याला फळ मिळेल. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.